संभाजीनगरमधील व्यावसायिक संतोष लड्डा यांच्या घरावर पडलेल्या दरोड्यातील संशयित आरोपीचा एन्काउंटर करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये सोमवारी मध्यरात्रीच्या सुमाराला हा प्रकार घडला। अमोल खोतकर असं एन्काउंटर झालेल्या संशयित आरोपीचं नाव आहे। पोलिसांच्या अंगावर गाडी घालत त्यांच्या दिशेने रिव्हॉल्वर रोखल्यामुळे गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। दरम्यान एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकरच्या कुटुंबियांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। पायाच्या खाली गोळी मारायची असती, त्याला पायावर गोळी मारायची असती, पता पता थांबू शकला असता तो। हातावर छातीवर गोळ्या मारायची गरज नव्हती। हातावर छातीवर तोच गोळी मारतो ज्याला समोरच्याला ठार करायचं असतं। सुपारी घेऊन माझ्या भावाला ठार करण्यात आलेलं आहे। जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही मी इथून हलणार नाही, अन्न पाणी घेणार नाही। मला न्याय द्या नाही तर मी मरून जाते। माझा आरोप पोलिसावर आहे, बाकी मला माहित नाही कोण आहे। माझा आरोप पोलिसावर आहे। त्यांनी सांगावं की त्यांना सुपारी कोणी दिली होती। मला न्याय हवाय, मला मदत करा, मला न्याय हवाय। प्रकरणाची चौकशी आणि ह्या प्रकरणाची चौकशी सीबीआयला द्यायची, सीबीआयला द्या अशी माझी कळकळीची विनंती आहे, प्लीज।